आजचा विषय खरं तर थोडा सिरियस आहे. म्हणजे अनेक सुशिक्षित घरांमधून सुद्धा त्या घरातल्या स्त्रीवर सहज जाता जाता विनोद केले जातात, तिचा अपमान केला जातो, तिची चेष्टा केली जाते आणि सगळे कुटुंबीय हा 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 करून त्याला दुजोरा देतात. वरवर दिसताना तो एक विनोदी प्रसंग आहे किंवा खेळीमेळीचं वातावरण आहे असं वाटतं, पण तसं नसतं. तो इनडायरेक्टली त्या स्त्रीचा झालेला अपमान असतो, केलेला अपमान असतो. पण आता घरातलं वातावरण कशाला बिघडवायचं म्हणून ती तो अपमान गिळून स्वतःही हसत राहते. खरं तर हे वागणं चुकीचं आहे, त्या कुटुंबियांचं सुद्धा आणि त्या स्वतः स्त्रीचं सुद्धा. कारण ती जेव्हा हा अपमान सहन करते, हसण्यावारी नेते, तेव्हा ती आपल्या मुलीला पण शिकवत असते की असं काही तुझ्याबद्दल झालं, तुझा कोणी अपमान केला तर तो सहन कर, विसरून जा. आणि त्याच वेळी ती आपल्या मुलाला शिकवत असते की समोरच्या स्त्रीबद्दल विनोद करणं, तिची चेष्टा करणं, विनोदामध्ये तिचा अपमान करणं हे नॉर्मल आहे. मुलाला आणि मुलीला एकाच वेळी ती चुकीची शिकवण देत असते तिच्या मौनातून. काय होईल? होईल कडाक्याचं भांडण, पण तुमचा स्वाभिमान तरी राहील ना, किंवा तुम्हाला तुमचं मत आहे हे तरी त्याच वेळी तिथल्या तिथे तुमच्या मुलांना समजेल. हे जे काही इतर लोक आपल्या आईला बोलले ते चुकीचं आहे आणि त्याविरुद्ध आई बोलते ते बरोबर आहे हेही त्यांना कळेल. आपण हे सहन करायचं नसतं हे मुलीला कळेल आणि आपण असं वागायचं नसतं हे मुलाला कळेल. त्यामुळे सगळ्या मैत्रिणींना मी अगदी मनापासून सांगते, चेष्टेवारी सुद्धा कधी कुठे कुणी तुमचा अपमान केला ना, तिथल्या तिथे ती गोष्ट खोडून काढा, सहन करू नका.